अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत अधिक मास, धोंड्याचा महिना. स्वामी भक्तांनो, हा महिना साधा नाही. हा महिना दरवर्षी येत नाही, दर 3 वर्षांतून एकदाच येतो. आणि यंदा ज्येष्ठ महिना पूर्ण 2 महिन्यांचा असणार आहे, कारण धोंड्याचा महिना याच काळात आलेला आहे. 17 मे पासून 15 जून पर्यंत हा संपूर्ण काळ अधिक मास म्हणून पाळायचा आहे. आता या महिन्याला अधिक मास, मलमास असं सुद्धा म्हटलं जातं. पण प्रश्न पडतो, मलमास असं का म्हणतात? कारण या महिन्यात कुठलंच शुभ कार्य केलं जात नाही, लग्न नाही, वास्तुशांती नाही, बारसा नाही, म्हणून याला मलमास असं म्हटलं जातं. पण याचा अर्थ हा महिना वाईट आहे असं नाही. उलट हा महिना अत्यंत पवित्र आहे आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुवर्ण संधी आहे. स्वामी भक्तांनो, हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. कारण जन्म देण्याचं काम ब्रह्मदेवाचं, पालन करण्याचं काम हे भगवान श्रीहरी विष्णूंचं आणि मोक्ष देण्याचं काम भगवान शंकरांचं. त्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर त्यांच्या कृपेने आपलं जीवन सुधारतं आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात स्थिर होते. म्हणून आता या महिन्यात सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे दान आणि सेवा. या महिन्यात केलेलं दान हे कधीच वाया जात नाही आणि केलेली सेवा अनंत काळ तुमच्या सोबत राहते. त्यामुळे हा महिना सेवेचा बँक बॅलन्स वाढवण्याचा आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग, दान. विशेषतः लेक जावयाला दान, कारण लेक जावई साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा मानला जातो. म्हणून या महिन्यात त्यांना मानपान करायचं असतो. जर तुमच्या घरात लेक जावई असतील तर खूप चांगलं, पण जर नसतील तर पुतणी, भाची, नात कोणालाही मुलगी मानून दान देऊ शकता. भावना महत्वाची आहे. आता दानाबद्दल बोलूया. आपण देवांना सुद्धा वाण देतो आणि या वाणात एक आकडा खूप महत्वाचा आहे, 33. कारण 33 कोटी देव, त्यामुळे 33 बत्ताशे, 33 अनारसे हे वाणामध्ये दिले जातात. म्हणजे ते 33 कोटी देवांना अर्पण केल्यासारखं होतं. म्हणून हा आकडा खूप महत्वाचा आहे. तुम्ही कुळदेवीला जात असाल, मंदिरात जात असाल, अक्कलकोटला जात असाल तर वाण घेऊन जा. नाही शक्य झालं तर घरीच करा, पण करा. या महिन्यात फक्त पूजाच नाही तर वागणूक सुद्धा खूप महत्वाची आहे. कोणाला दुखवायचं नाही, अपशब्द बोलायचे नाही, निंदा करायची नाही, नाहीतर मोठी सेवा करून देखील त्याचा उपयोग होत नाही. कारण विचार आणि आचार हे सुद्धा सेवाच असतात. माणूस त्यांच्या विचारांवर घडतो, म्हणून सकारात्मक राहा. हा महिना तुमचं मन बदलू शकतो, तुमचं आयुष्य बदलू शकतो. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण समजून घेतलं अधिक मास म्हणजे काय, त्याचं महत्व हे काय आहे आणि दान व वाण यांचं स्थान काय आहे. आता आपण पुढे बघूया, या अधिक मासात काय करायचं आणि काय टाळायचं. सगळ्यात आधी हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात मांसाहार टाळायचा आहे. शक्यतो घरात सुद्धा मांसाहार होऊ देऊ नका. पण सगळेच ऐकतील असं नाही. मग काय करायचं? ज्यांना खायचं आहे त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही मात्र टाळा. कारण सेवा करण्याची भावना तुमच्यात आहे आणि तुम्हाला माहिती आहे काय योग्य आहे. स्वामी भक्तांनो, या महिन्यामध्ये ब्रह्मचर्य पाळण्याचं सुद्धा सांगितलं जातं. शक्य असेल तर पाळा, नाही शक्य झालं तरी स्वतःवर जबरदस्ती करू नका. पण हा महिना पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण हा काळ साधना करण्यासाठी आहे. आता पुढे या महिन्यात कोणत्या सेवा करायच्या? तुम्ही नवनाथ पारायण करू शकता, गुरुचरित्र पारायण करू शकता, स्वामी चरित्र पारायण करू शकता आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या सेवा, व्यंकटेश स्तोत्र, सत्यनारायण पूजा या सुद्धा करू शकता.
अगदी पूर्ण महिनाभर किंवा जसं जमेल तसं. महत्वाचं काय? सातत्य आणि भावना. आता एक खूप महत्वाची गोष्ट, या महिन्यात दानधर्म जास्तीत जास्त करायचा, कारण या काळात केलेलं दान हे अनेक पटीने परत मिळतं असं म्हटलं जातं. जे काही तुम्ही देता त्याच्यात 33 पट तुम्हाला मिळतं. म्हणून दान करताना मनापासून करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दान कधीही दाखवायचं नाही. म्हणूनच वाण हे झाकून दिलं जातं, कारण ते गुपित असतं आणि त्यामागे भावना असते, लोकांना दाखवण्यासाठी नाही. स्वामी भक्तांनो, या महिन्यात फक्त बाह्य सेवा नाही, आंतरिक बदल सुद्धा महत्वाचा आहे. कोणाची निंदा नाही, गॉसिप नाही, अपशब्द नाही. कारण तुम्ही दिवसभर सेवा केली आणि संध्याकाळी कोणाला दुखावलं तर त्या सेवेचं फळ हे मिळत नाही. म्हणून वाणी सांभाळा, विचार सांभाळा आणि मन शांत ठेवा. हीच खरी साधना आहे. आता एक सुंदर गोष्ट, या महिन्यात मुलगी आईची ओटी भरते. जी गोष्ट आयुष्यात कधी होत नाही ती अधिक मासात होते. त्यामुळे आई, आजी, मावशी सगळ्यांना मान द्या आणि त्यांची ओटी भरा. याचं खूप मोठं पुण्य मिळतं. स्वामी भक्तांनो, हा महिना खूप दुर्मिळ आहे, 3 वर्षांनी येतो. त्यामुळे याचा पूर्ण फायदा घ्या. जे राहिलं आहे ते पूर्ण करा, सेवा करा, दान करा आणि स्वतःला बदला. आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा बदल होतो. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. हा अधिक मास तुमच्यासाठी परिवर्तन घेऊन येऊ. तुमच्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मी अखंड वास करो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्तिमय व्हिडिओ सोबत. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.